आता UPSC न देताही तुम्ही IAS होऊ शकता। आता संघ लोकसेवा आयोगाची UPSC परीक्षा न देताही IAS अधिकारी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे। केंद्र सरकारने नागरिक सेवा परीक्षामध्ये थेट भरतीसोबतच लेटरल प्रवेश देण्याचेही दिशेने पाऊल टाकले आहे। पंतप्रधान कार्यालयात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। खाजगी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विविध सरकारी विभागामध्ये सचिव, संचालक किंवा संयुक्त सचिव पदावर नियुक्त करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। अशा व्यक्तींना किती पगार घ्यायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही। केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पगारविषयी आणि निवड प्रक्रियेविषयी अंतिम निर्णय घेणार आहे। पहिला टप्प्यात 40 जणांना संधी देण्याची शक्यता आहे। देशातील 24 राज्यांमध्ये सध्या 20% IAS अधिकारी कमतरता भासत आहे। खाजगी कंपन्यांमधील अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची संधी घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। योग्यता आणि अनुभवाच्या आधारे ही निवड केली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत अशा कोणतीही समिती नेमण्याचा विचार नसल्याचे सांगितले होते। नागरिक सेवा लेटरल प्रवेश देण्याबाबत सरकारचा विचार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे।